बसलीस का जेवायला? ठीक आहे, फक्त भात आणि डाळ. बघू इकडं, भाकरी बी खायची ग. ठीक आहे, भाकरी संपली वय. मला काय बोलली नाहीस तू? हा, बोलायचं नाही वय. थांब, पडदिशी टाकून देते बघ तुला. आवत आहे, असू द्या, एवढं बास होईल मला. हाय का? असू द्या काय? भाताने काय होणार आहे ग? एवढासा भात पोटात कुठल्या कोपऱ्यात जाईल कळायचं भी नाही तुला. हा, अगं भाडीचं वय आहे तुझं, कसं व्यवस्थित खाल्लं पाहिजे. आणि तू आता या घरची झाली आज. काय लागलं तर मला सांगायचं, लाजायचं नाही अजिबात. काय ग, काय झालं? तुला बंदी अक्का परत काय बोलल्या का? नाही नाही, अगं मग डोळ्यात का पाणी आलंय? आईबाप गेल्यापासून कुणी एवढ्या प्रेमानं माझ्याशी बोललंच नाही, कुणीच एवढा जीव लावला नाही. आज एकदम त्यांची आठवण आली बघा. अगं आई बाप नसलं म्हणून काय झालं? आता मी आहे की तुझी आई. काही लागलं तर मला हक्कानं सांगायचं. पूस बघू डोळं. होय, कसं असतंय ना माणसाचं, कोण कुठली मी एवढ्या लांब नाही इकडे आली. मला माहित बी नव्हतं कोण मला आसरा दिल का नाही, पण तुम्ही मला आसरा दिला. नुसता आसराच नाही दिला, जीव बी लावला बघा. तुमच्या घरातली सगळी माणसं लई चांगली आहेत बघा. तुम्हाला कसं जमतो बिना स्वार्थाचं माणसं जपणं? ते तवा देशील का? भया मला सांग, मेल्यावर काय पैसा अडकावर घेऊन जायचंय का? आपल्या माघारी माणसानं आपल्याला चांगल्यासाठी ध्यानात ठेवलं ना, लई असतंय बघ. खरंय बघा तुमचं, पण सगळीच तशी नसतं. काय काय जण अशी असतात, किती बी जीव लावला तरी विश्वास सोडून पैशाच मागं पळणारी. अगं पण त्यांची चूक कवा ना कवा कळती बघ त्यांना. हितलं पाप हितच फेडून जायला लागते. पण तो वरचा आहे ना, तो समजा हिसाब ठेवतो बघ. आपण नाही त्यांच्याकडे ध्यान द्यायचं, आपण फक्त आपलं काम करत राहायचं बघ. आणि ह्याच्या पुढे मला जर कळलं तू अर्धपोटी झोपली तर बघा. डॉक्टर झोपला नाही वे अजून, कसला विचार करताय? बरं झालं चंदा तू आलीस. नाही म्हणजे मी तुलाच बोलवणार होतो. झाली पैशांची सोय? नाही. मग कशाला बोलवणार होतास मला? अगं तू घरातल्या माणसांची कामं करतेस ना, ते बघवत नाही मला. अगं त्यांची लायकी नाहीये तुझ्याकडून काम करून घ्यायची. तू त्यांची लायकी काढू नकोस. तू स्वतःला देवमाणूस म्हणून घेतो ना. खर तर ती माणसं देव माणसं आहेत, पण तुला त्यांची किंमत कुठं? तुला फक्त पैशांची किंमत कळते. अगं तसं नाहीये, मला तुझ्याबद्दल वाईट वाटत होतं म्हणून म्हणत होतो मी. तोंड बंद कर तुझं. आणि खोटी काळजी आहे ना, तोंड बाहेर लोकांनी दावायची. मला फसवलं नसतंस तर आज सुखाचा संसार झाला असता आपला. पण तुला मी नको होते, माझा पैसा हवा होता. आणि आज पैशासाठी लोकांना लुबाडतोयस, मारतोयस. पण लक्षात ठेव, एक दिवस तू पण तसाच मरणार आहेस. आणि तू तरी वेगळं काय करतेस का? तुलाही पैसाच हवाय ना? मी कुठे हवाय? पैसाच हवाय तुलाही. तोंड सांभाळून बोल. मी तुझ्यासारखी इथं लुबाडायला नाही आली, माझं कष्टाचा पैसा वसूल करायला आलीये. तू माझं पैसे घेऊन पळालास. मला माझं पैसे पाहिजेत. आणि चंदा कुणाची उदारी बाकी ठेवत नाही, सगळं वसूल करती, व्याजा सकट.
तू जरा हळू बोल ना, माणसं घोळा होतील इथे जरा. कळू दे लोकांसनी, मला ते काय माहित नाही. मला माझं पैसे पाहिजेत. नाहीत मिळणार. काय म्हणलास? मिळणार नाहीत. तुझ्या तर काळीच्या हा तुला काय लिचीपुची वाटली काय मी? हा तू माझा गळा दाबशील आणि मी मरीन. इथं कातळवाडीत मरायला नाही आलेले मी. तुला मारणार आहे. मला माझे पैसे परत पाहिजेत सगळं, नाहीतर तुझा खून करीन मी. हे आता 2 दिवसात मला 2 लाख नाही 4 लाख रुपये पाहिजेत. पण लक्षात ठेव, गाठ माझ्याशी आहे. नाही आहे मी क्लिनिक मध्ये. या हो 1:30 पर्यंत या. चालेल. हा बोलूया. बाय बाय बाय. या या. तू डॉक्टर आला तुम्ही दवाखान्यात? मला वाटलं जरा आराम बिराम करचाल. दुखत तर नाही ना? नाही दुखत असेल तर तुमच्या दवाखान्याच्या सिस्टर कडनं तुमच्या होणाऱ्या बायकोकडनं जरा मलमपट्टी करून घ्या. तेवढंच बरं वाटेल तुम्हाला. डॉक्टर रागवलं वाटतं. का घाबरताय डिंपलला? डिंपल तू रातच्याला पाहिजे होती बघ. डिंपल तू लक्ष नको देऊस. जाय तू. मी इथनं बाहेर जाणार नाही, कारण मी तुमची होणारी बायको आहे आणि जवळ ही बाई इथं आहे ना तर मी इथनं हलणार नाही. आता बया 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 आतापासूनच नवऱ्याला मोठीत ठेवायची तयारी सुरू केलीस की. चांगलंय. बैल उधळू नये म्हणून कासरा आवळून धरायलाच पाहिजे. ए माझं मी बघीन. कासरात धरायचा की सोडायचा तू नाही सांगायचं. आम्ही नवरा बायको बघून घेऊ. अगं आधी लगीन तर होऊ दे. कोणाच ठाऊक लगीन करतो म्हणून किती जणीसनी कामाला लावलं असेल ह्यानं. डिंपल तू नादी नको लागूस तिच्या. नादाला कोण लागलं होतं हे विसरलास व्हय? तू इथे का आलीयस? मी तुला म्हणालो होतो ना इथे येत नको जाऊस. क्लिनिक मध्ये माझे पेशंट येतात. अगं मला तरी कुठं हौस येतं यायची. मग कशाला येते तोंडवार करून? जा की घरातली जाऊन काम कर. ए आवाज खाली. मगाशी सांगितलेलं विसरलीस काय? माझ्याशी नीट राहायचं, नीट बोलायचं. मी तुझी नोकर नाही. इथं मी माझ्या मर्जीनं काम करते आणि माझं अर्ध राहिलेलं काम पूर्ण करायला आले आम्ही इथं. मग जास्त बडबड करायची नाही. जे अर्ध काम राहिलंय ना ते पूर्ण करायचं आणि इथनं निघायचं. आणि मी कशी बी वागल. तू काय करणार आहेस ग? चंदा काय करू शकती हे तुला चांगलंच माहितीये. डॉक्टर तू सांगितलं नाही का तुझ्या होणाऱ्या बायकोला? तुम्ही दोघी जरा शांत बसता का वाद घालताय? अशानं दवाखाना बंद पाडाल माझा. ए तुझा दवाखाना बंद पडू दे नाही तर काय पण होऊ दे.
मला माझं 4 लाख रुपये पाहिजे. आणि जर का ते मला मिळालं नाहीत तर तर काय करणार आहेस ग तू? तुझ्या होणाऱ्या नवऱ्याशी लगीन. त्याच्याशी लग्न करायचं स्वप्न जसं तुझं अपुरं आहे की नाही, तसं माझं बी आहे. माझ्याशी बी लगीन करणार होता यो. डॉक्टर, आपली लव्ह स्टोरी सांगितली नाही का तुमच्या होणाऱ्या बायकोला? डॉक्टर काय बोलते ही? ही बोलते ते सगळं खरं आहे का? डिंपल, तुला सांगितलं ना लक्ष नको देऊ तिच्याकडे. तू जा बरं इथून. तिने देऊ दे नाही तर नाही देऊ दे लक्ष, पण तुला द्यावंच लागल. मला माझं 4 लाख रुपये पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि जर का ते मिळालं नाही तर तुला माझ्याशी लगीन करावंच लागल. आता तूच ठरव, 4 लाख का लगीन. ते बंद करे, खाली सगळे झोपलेत. अरे मोबाईलवर गाणी लावलेत मी, स्पीकरवर नाही. स्पीकर असं तर लय मजा आली असती ना. पण काय आता, दुधाची तहान ताकावरच भागवायला लागणार. म्हणजे चल नाच. काय? खराब झालंय काय? ऐकायला येत नाही का नीट? नाच म्हणलं मी. आणि काम कर, तुझ्या त्या सिस्टरीला, तुझ्या होणाऱ्या बायकोला जरा कानात तेल घालायला लाव. म्हणजे कसं जरा नीट ऐकायला येईल तुला. चल नाच. मी काही नाचणार वगैरे नाहीये. निघितून चल. नाही नाचणार? खरंच नाही नाचणार? मंगलताय, ओ मंगलताय. काय काय तमाशा लावला तो हा? तमाशा नकोय ना, मग गप नाचायचं. चल नाच. हा, अरे जरा नाच. वा वा वा. हात हात वर कर. दुसरा हात. वा वा वा. अरे कंबर हलव की जरा. हा, कंबर हलव. गोल फिर, गोल गोल फिरायचं असते नाचताना. फिर गोल. वा 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 वा. काय नाचतोय कंपाऊंडर माझा, लोकांचा देव माणूस. नाच चला. आता कोणी गाणी लावल्यात? घरात तिथं सगळे झोपल्यात, मग आवाज कुठून येतोय? डॉक्टरांच्या रूम मधून?
नाच. थांबायचं नाही, नाचायचं. चला नाच नाच नाच. जरा हसायचं असतंय नाचताना. हस जरा. आता दुसरं गाणं माझ्या आवडीचं. नाचा. उठा की. अगं झोपू दे ना मला. अगं बाहेरनं गाण्याचा आवाज ऐकू येतोय. मला तर वाटतं डॉक्टरांच्या खोलीतनच येतोय. मला नाहीत गाण्याचा आवाज. तुला काहीतरी भास होता असं. झोपतो. अहो भास नाही, खरंच म्हणते तर. चला आपण बघून येऊ. चला. अगं काय करणार आहे बघून. अहो असं कसं, डॉक्टर एकटच आहेत, त्यांना बरं नाही का नाही बघायला नको होय. चला उठा म्हणते तर. डिंपे तू कुठे गेले होते? ते मी बाथरूमला गेले होते. अगं अजून डॉक्टर झोपले नाहीत का ग? गाण्याचा आवाज येतोय, मला तर वाटतंय त्यांच्याच खोलीत नाही येतोय. अगं मम्मी, मला बी गाण्याचा आवाज येत होता, पण ना तो डॉक्टरांच्या खोलीतनं नाही येते. ते मागच्या आईला कोणाचं तरी लगीन आहे ना, त्यांची हळद आहे वाटतं, तिथून गाण्याचा आवाज येतोय. तुम्ही का जागले? तुम्ही झोपा की. अगं पण अगं झोप मम्मी, मी अभि झोपते. झोपा. डॉक्टरांचा हात नक्कीच दगडाखाली अडकला असणार, म्हणून तर एवढं सगळं ऐकून घेतात त्या बाईचं. पण ही बाई नक्की कोण आहे आणि तिनं कुठला दगड ह्यांच्या हातावर ठेवलाय ना, त्याचा शोध लावायलाच पाहिजे. काय ग बाया, कसला धूर झालाय. काय ग, काय करतेस? भाजी. तू का करते? ती चंदा कुठे आहे? अहो त्या बिचारीने काय काय कामं करायची, दिवसभर तिचं काय ना काय तरी चालू असते. मला एक बी काम करू देत नाही, म्हणून म्हणलं करावं. गावभर नुसती हिंडती आणि कसली ग काम करती. आता कुठे गेली ती? असाल हिथंच कुठं. का मागं लागलाय त्या बिचारीच्या? बिचारीच्या? अगं मंगले, बिचारी नाही ती. तिथं तू कारनामा ऐकलंस ना, तर तिला एका मिनिटात घरातून बाहेर हाकलून देशील. आजच मी ना त्या डॉक्टरच्या खोलीकडे तिला जाताना पाहिलं, आणि ते बी तो डॉक्टर पुढं आणि ती त्याच्या माग होती. अक्का काय बी बोलू नका. ती कसं असतंय, कावीळ झालेल्या माणसाला समजा जग पिवळं दिसतं ना, तसं आहे तुमचं. तुमच्या मनातच पाप आहे. अगं माझ्या पापाचं काय घेऊन बसली तू? काय त्या चंदीला लय सुतळात समजू नको. अगं मी ह्या माझ्या डोळ्यानं जे बघितलंय ना, ते तुला सांगते. आता तुला ध्यान द्यायचं नसेल ना त्याच्याकडं तर नको देऊ, पण परत जर का पुरीचं लगीन मोडलं मग म्हणू नका सांगितलं नाही मी म्हणून. अक्का वाईट चांगलं बोला. अगं मंगले, मी चांगलंच बोलते. अगं चांगलंच बोलते. त्या चंदीची लक्षणं ना मला अजिबात ठीक दिसत नाही. आता तूच मला सांग, काय का तिचं काम असतं ते सारखं त्या डॉक्टरच्या खोलीत जायला? हाय अगं पहिल्यापासून ती त्या दोघांची ओळख आहे. असेल काय तर काम, आणि खोली आवरायला गेली असेल. आणि असं बी डॉक्टरांना देव माणूस मानते ती, आणि तुम्हाला जी वाटते ना ते तिच्या मनात बी नसेल. देव माणूस देव माणूस म्हणता कधी धनी म्हणायला लागल ना, तर ते आपल्याला बी कळायचं नाही. अगं त्या डॉक्टरनं आधी 100 उद्योग करून ठेवल्यात, आणि हा उद्योग त्याचा आधीचा नसेल. ते कशावर न ग? अक्का तुम्ही बाहेर जाऊन बसा, जेवण झालं की बोलवते तुम्हाला. आता माझ्याच घरात मला बाहेर काढते होय ग? हे बघ मंगले, तुम्हाला ना सावध करायचं काम मी करते. आता तुम्हाला काय गोंधळ घालायचा असेल ना, तर ते तुम्ही घाला.
ही दिवसेंदिवस असंच ब्लॅकमेल जर करत राहिली तर माझ्याकडचा सगळा पैसा संपेल आणि माझ्याकडून कितीही पैसा घेतला तरी पोलिसांना काय सांगायचं ते नक्कीच सांगेल. नाही, मला काहीतरी केलं पाहिजे. हिच्याकडे नक्की काय पुरावे ते शोधून काढले पाहिजे. मला वाढ भाजी. कुठं वाढू? इथं दिसत नाही होय. ताटात आहे म्हणून विचारला का? वाडा. मंगल काय? मी आलेच. वय जा, मी आहे इथे. हे सुकाईच्या. बसा. डॉक्टर, तुम्हाला मी टीव्हीत पाहिलं होतं ना, तेव्हापासूनच मला तुम्हाला भेटायचं होतं. बरं झालं तुम्ही सुटलात. मला माहितीये तुम्ही खून नाही करतो. तुम्ही खून नाही करत. हो, असा कसा मी खून करेन? मी खूप साधा माणूस आहे. देव माणूसचे. मी खूप ऐकलंय तुमच्याबद्दल, म्हणूनच मला तुम्हाला भेटायचं होतं. तुम्ही उभ्या का? बसा ना. नाही ना, कंबर लचकलीये ना, बसायला नाही जमणार. या, चेक करतो तुम्हाला. डॉक्टर, तिला लवकर बघा काय झालंय ते. मारे पास टाइम નથી. हो. अहो, हॅलो, आता तुला कितीदा सांगितलं नाही की धंद्याच्या गोष्टी अशा मोठमोठ्याने करत जावा नका म्हणून. अरे आता काय सारा दुनियेला सांगणार आहे की 5 लाखाचा प्रॉफिट 1 दिवसात झाला. बघितलं, झाले बिझी. माझा नवरा माराती प्रेमच नाही करतो. मी करतो मदत. कुठे दुखतंय? इथे. डॉक्टर, जरा लवकर आवरा ना. हो, अहो त्यांना त्रास होतोय खूप. किती घाई करताय तुम्ही? मला त्यांना नीट चेक तर करू द्या. तुम्हाला वेळ लागणार आहे का? वेळ लागणार असेल तर मी जातो. मला महत्वाचं काम आहे आणि तिकडे दुकानावर पण कोण नाही. ठीक आहे, जा तुम्ही, पण माझ्यासाठी ड्रायव्हर सोबत गाडी पाठवा. ठीक आहे, इथून डायरेक्ट घरीच जावर का? हे नेहमी असंच वागतात का? हो ना, नेहमीच आहे यांचं. जरा लक्ष नसतं माझ्याकडे. कदरच नाही हो यांना. मी एवढं नवीन नवीन साड्या नेसते, मेकअप करते, तरी एकदाही म्हणत नाहीये की आज छान दिसतेस. काय करायचं हो एवढ्या पैशांचं? कसं शक्य आहे? नाही म्हणजे तुमच्या इतकी सुंदर बायको असताना ते असं वागतात. बघा ना, ते पागलचे. तुम्हीच सांगा, आहे ना मी सुंदर? फारच सुंदर आहात तुम्ही.
मी तुम्हाला गोळ्या वगैरे देतो, मलम. या, बरं वाटेल. बस. या गोळ्या घ्या, सकाळ दुपार संध्याकाळ. आणि हे मलम, जिथे त्रास होतात तिथे हलक्या हलक्या हाताने मॉलिश करा. किती काळजी घेता हो तुम्ही माझी. तुमच्यासारखा माणूस पाहिजे, नाहीतर माझा नवरा. एवढी सुंदर घरात बायको असताना दिवसभर नुसतं फोनवर असतात. माझी कदरच नाही. पण तुमचा स्वभाव मला आवडला, एकदम सरस. हो नाही, असं काही नाही. मला इतरांची मदत करायला नेहमी आवडतं. माझा स्वभावच आहे तसा. तुमच्यासारखा पती मला मिळायला हवा होता. तुम्ही ना एकदम परफेक्ट आहात माझ्यासाठी. नाही, कसं शक्य आहे? नाही म्हणजे तुमचं लग्न झालंय ना आता. हो ना, बॅड लक. किती झाले? 3 टाइम गोळ्या घ्या. या 1000 रुपये झाले. थँक्यू डॉक्टर. जाऊ मी? जाताना नेहमी येते म्हणावं. येईन मी परत. बाय. बाय. ब्युटिफुल. जाऊ का नको जाऊ? जातोच. नको, या वाड्यात जायचं म्हणजे वाघाच्या खुळेत जाण्यासारखं आहे. ती म्हातारी, ती काय वाघापेक्षा कमी आहे? इथंच थांबतो. पण चंदा लवकर आलीच नाही तर किती वेळ वाट बघत बसायची? चौका वाड्यात. देवा, प्यार किया तो डरना क्या. माम्या, डॉक्टर ये इकडे. झालं, आता काय जावंच लागणार. बोला. काय आज सकाळी सकाळी वाड्यावर? सहजच. ते काल गिऱ्हाईक आलं होतं का? मॅच पाठवलं होतं. तेच आलं होतं की नव्हतं आलं ते बघायला आलं होतं. अरे नाम्या, गिऱ्हाईक काय म्हणतोय? पेशंट म्हण. हा, पेशंट. सॉरी. आलं होतं. कोण पेशंट? अहो, त्या वहिनी नाही का, त्यांच्या कमरेत लचक भरली होती ती. अच्छा, त्या. हा, काय झालं, माझ्या मॉलच्या समोर होत्या, पिशव्या उचलत होत्या. त्या पिशवीमध्ये काय एवढं सामान नव्हतं. असं एवढासा पाय घसरला आणि चमक भरली. बोला. हा, बर. तू ओळखतोस का रे त्यांना? अहो, अख्ख्या गावाला ओळखतो म्या. त्यांना का नाही ओळखणार? मोठी पार्टी आहे ती. म्हणजे तुम्हाला सांगतो, तिच्या नवऱ्याचं आहे ना 10-12 तरी मिठाईची दुकान असतील आणि 2-4 सोन्या चांदीची दुकान, बंगला, गाडी. आणि त्यांची बायको ही अशी. अशी म्हणजे? अशी म्हणजे आता कसं सांगू तुम्हाला, तुम्ही समजून जा ना. तुम्हाला कळलंच असेल का? कळलं ना? नाही ना मॅम, म्हणजे तुला माहितीये माझ्या क्लिनिक मध्ये येणाऱ्या पेशंटकडे मी फक्त पेशंट या नजरेने बघतो. बाकी आपल्याला काय करायचंय? बाकी चंदाचं काय झालं? नाही म्हणजे चंदासाठी तुला मी पैसे जमा करायला सांगितले होते, त्याचं काय झालं? नाही ना, म्हणजे प्रयत्न करतोय म्या. रक्कम एवढी आहे ना, ती लवकर जमा नाही होत ना.
बघ फार उशीर करू नको, नाहीतर चंदा रस्त्यावर येईल. नाही 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 डॉक्टर, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी तिला रस्त्यावर येऊ देणार नाही. चंदासाठी मी काय पण करत. अच्छा, काय म्हणला नाम्या? काय करणारच माझ्यासाठी? म्हणजे काय मी करेल? तुझ्यासाठी काय पण करीन असं म्हणणारं लय बघितलं त्या चंदानं. पण वेळ आली की बरोबर गायब होतात. पण चंदाला फसवणे एवढी सोपी गोष्ट नाही हे लक्षातच येत नाही त्यांच्या. चंदाला अजून ओळखलेलंच नाही त्यांनी, पण मी बरोबर हुडकून काढते त्यास. तू काय बोलली मला काय बी कळालं नाही. ना मॅम काम कर, तू जा इथून. नाही म्हणजे कोण काय बोलतंय हे प्रत्येक वेळी आपल्याला कळलंच पाहिजे असं काय नाही ना. नाही तुमचं पण बरोबर आहे डॉक्टर. पण चंदा एवढी भारी बोलते ना, असं वाटतं ऐकतच राहावं. मी काय करतो, मी इथंच उभं राहतो आणि तिचं ऐकतो. तू बोल. बरं एक काम कर, तू इथेच थांब हा आणि गप्पा मारत बस. मी तुझ्या मॉलवर जातो आणि तिथे पेशंट तपासतो. तू इथे बसून किरण आम्ही. डॉक्टर तुमची इथनं जा म्हणायची पद्धत लय भारी आहे बघा. म्हणजे जातो म्या. चंदा तुला काय लागलं की ये मॉलवर. मी पक्का येते. हा येते, मग चल सोबतच जाऊ. येते म्हणजे नंतर येते असं येते. जातो. काय रे सुक्काळीच्या, गरीब माणसं भेटली की लय आवाज चढतो रे तुझा. तुला माझ्यासारखीच पाहिजेत. फसवणारी काय ग, माझ्याकडून एवढे पैसे घेतले तरी पोलिसांना बोलवायची काय गरज होती? हे मी नव्हतं बोलवलं, तू मधनं फोन कट केलास. म्हणून विचारपूस करायला आले होते ते. अच्छा, काय सांगितलंस पोलिसांना तू? तू काय कामावर ठेवलंयस वर मला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला? मी काय तुझी नोकर नाही. सॉरी सॉरी सॉरी, मी काय तुझी डिंपल नाही तुझ्या सगळ्या गोष्टी ऐकायला. प्रिय प्रिय प्रियतमा, मला तू खूप आवडतेस. मी जेव्हा तुला पाहिलं तेव्हाच वाटलं की आयुष्याचा जीवनसाथी शोधण्याचा प्रवास इथंच संपला. मला तू लयच आवडतेस. तुला पण जर मी आवडत असेल, तुझं उत्तर हा असेल तर लाल साडी नेसून ये. म्हणजे मला आपोआप कळेल की तुझं उत्तर हो आहे. मला वाटलंच होतं डॉक्टर, तुम्हाला पण मी आवडते. म्हणूनच तुम्ही गोळ्यांच्या चिठ्ठीसोबत हे लेटर मला दिलं. हेच जर तुम्ही समोरून सांगितलं असतं ना तरी चाललं असतं. हे ध्यान नक्की त्या कंपाऊंडर कडेच आलं असेल. त्याला लय नाद आहे असा. ही त्या कंपाऊंडरची नवीन शिकार तर नसेल ना? माझा एवढा चांगला डाव बिघडून टाकलास. तुझा खेळाला घाल देऊन तुला ना तुझ्या पोराला काय केलं त्यांनी? माझ्या अंगावर स्वतःच्या साडल्यात भाजलं मला केवढं.
नाही मम्मी, अगं मी नाही काय केलं. आता मी इथे चांगलं खेळत होतो तर आत्या तिकडून आली, आपली चहा पेत आली. आता हिला खाली बघायला नको का? ते घसरून पडले ना, मला म्हणते मी पाडलं, मी वाचलं. आणि चूक असली तरी एवढं मारतोय बारक्या पोराला. हा, बारक म्हणून डोक्यावर बसून घेतलंय ह्याला. त्याला काही एवढं कळत नाही होय, बाहेर खेळायचं जाऊन. ते त्याच्या बापाचं वाड आहे, तो कुठं बी खेळल. आत्या, त्याला काय स्वप्न पडलं होतं का तू येणार आहे म्हणून? काय नाही ग, त्यांना फक्त कारण लागतंय दुसऱ्यांवर राग काढायला. वाकळं बडवल्यावानी बडवले माझ्या लेकराला. अगो बया, मारून तर किती वेळ झालाय आणि आता रडू येतंय होय रे तुला? नाटकी कुठलं. आवा अक्का मुका मार लागला असेल, त्याला दुखत असेल. टोन्या, मला सांग कुठे लागलं तुला? मला लागलं नाही. आत्या सोडून तुमच्या सगळ्यांचं प्रेम बघून मला रडायला आलं बॉस. काय म्हणला? खोटं बोलला, खोटं बोलला. त्या दुखत असं ते दाखवून करता. नाही नाही, अगं नाही मम्मी, अगं मला नाही काय झालं. नाही काय झालं, मला काय नाही झालं. आहे बघितलं का? त्या टोण्याला नुसतं मी हात लावला तर सगळी माझ्या अंगावर धावून आली. काय ग, माझा एवढा हक नाही होय माझ्या भाच्यावर? अगं हाय की, मग काय एवढं बदलून काढतात होय का? बोल आता, तू बी मलाच बोल. एवढं माझ्या अंगावर चहा आणला, एवढं मला भाजलं, त्याचं कुणालाच काय नाही. आका, नको ना कालवा करू. अगं मी करतो खर्च, चल आपण दवाखान्यात जाऊ. खर्च करतो तर काही लय उपकार नाही करत. तुझ्या बायकोला सांग जरा पाहुण्याशी कसं वागायचं असतं ते. वय का? मग पाहुण्यांनी पाहुण्यांसारखंच राहावं. आहे बघितलंस का? काय म्हणती बघ तुझी सून. आता तिला माझी अडचण व्हायला लागली. तू सांग या घरात माझं काय नाही होय? काय ग इथं तुझं? आता दिलं ना लगीन करून, मग जा की तिकडे नवऱ्याच्या घरी. इथं काय गटोळ पुरलाय वय तुझं? रंगरस गेला आणि स्वतःना नाकरा केला, असं आहे तुझं. आहे आता ना मला अजिबात सहन होत नाही बघ. तुझ्यासाठी जीव तुटतो म्हणून मी इथं राहत होते. आता जातेच मी. तुम्हाला उचलून आणलं ना तरी बी मी येणार नाही. चाललेच बघ मी. जा, तुला कोण अडवत नाही. आहे बघा मी निघाले. अगं जा. आहे चालले मी. अगं जा. आता जातेच. जा. ते गेले आत्याने दिलेला वाद कमी पडला होता बाई तुला. तुला जर असला खेळ खेळलास ना घरात, तू चालू बंद कर. चहा करतात. चहा चहा चहा. मग तुला मग आज लय खुश दिसताय. ती नवीन बाई जाळ्यात अडकली वाटतं. डिंपल, माझ्या आयुष्यात नवीन बाई आली म्हणूनच मी खुश होतो का दरवेळी? बाई आणि पैसा ह्याच्यातच तुमचं आयुष्य बरबाद होणार. हो का? डिंपल मॅडम, तुम्हाला सुद्धा पैसाच महत्वाचा आहे ना? काय झालं आता? का बोलती बंद झाली तुझी? होय, पाहिजे ना पैसा, म्हणून मी काय तुमच्यासारखं कोणाचं आयुष्य खराब करत नाही, खून खराबी करत नाही. हो का? पण त्यांच्याकडून माझ्याकडे आलेला पैसा तर घेतेसच ना? होय, आमच्याकडे म्हणतात चोराच्या घरात चोरी केल्यानं कधी पाप लागत नसतं. तू जरा जास्त बोलतेस असं वाटत नाही का तुला डिंपल? नाही, असं जर का असेल तर इथून पुढे तुला एक पैसे मिळणार नाही. काय डॉक्टर, तुम्ही लगेच मनावर घेता. मी आता आपल्या अशीच मस्करी करत होती. असाच राग आहे ना त्या चंदाला पण दाखवा. तिला म्हणायचं 1 रुपया बी देणार नाही, लगेच निघित ना असं म्हणायचं तिला. नाही नाही, असं काही म्हणायची गरज लागणार. ती स्वतः इथून निघते की नाही बघ. म्हणजे काय डिंपल, आपल्या आयुष्यात खूप छोटे छोटे प्रॉब्लेम असतात. आपण उगाच त्यांना मोठे समजत असतो. हे चंदा प्रकरण हे सुद्धा तसं छोटंच आहे. आपण विनाकारण त्याला मोठं समजत होतो. आता तुझ्या घरातलेच बघ, तिला स्वतःहून धक्के मारून इथून हाकलून देतात की नाही बघ. वय असं काय केलंय तुम्ही? कळेल असते तुला लवकर. तेव्हा तुझ्या घरातून आवाज आला पाहिजे होता. आता खबरदार चंदाच्या वाट्याला गेला तर गाठ माझ्याशी आहे. अव ती घरातली सगळी कामं
कामं करतीया, गप खाली मान घालून राहती, तरी का तरच देताय तिला? ए मंगले, आवाज खाली करे तुझा पहिला. हा खबरदार बिबरदार, तर अजिबात मला बोलायचं नाही त्या चंदीपायी. आली मोठी म्हणे बिचारी, लय ग तुला तिचं कौतिक. हा ती काय तुला गटुळ बिटुळ देती का काय तवा? कारण मी तिला बहीण मानलंय आणि तिला कोणी त्रास दिलेला मी खपून घेणार नाही. वा ग वा, म्हणजे घरातल्या माणसांना केराची टोपली दाखवायची आणि बाहेरच्या माणसांना इथं वाड्यात पोसायचं होय, आणि नेऊ दे समजा वाडा धुवून मग त्यांनी. काय रे बाबू, तुझं काय डोळं बिळं फुटलं का काय? हा तुला कळत नाही घरात काय चाललं ते? अगं अक्का, तुला जसं वाटतंय ना तशी नाही चंदा. काय ग बया, काय जादू बिदू केली का काय त्या बयानं या सगळ्यांवर? काय माहिती. आली का? हा ये, अशी समोर ये. हा आणि आता तूच तुझ्या तोंडाने सांग, तू इथं कशासाठी आली, तू कोण आहेस आणि काय करणार आहेस इथं येऊन ते? आवाज असं काय करताय तुम्ही? मी काय बिघडवलंय तुमचं? सारखं सारखं माझ्या मागे लागता. तुम्हाला एवढाच माझा त्रास होत असेल तर खरंच जाते मी इथनं. मंगलताई, आजे, तुम्ही मला अडवू नका, मी खरंच जाते इथनं. अजिबात जायचं नाही तू, आणि ह्या वंदीचं ऐकून तर नाही. वंदे, तुला काय दुसरी कामं नाहीत का ग? सारखी त्या पुरीच्या मागे लागती, ते घे सुरीन घाल वरीन. कुणी सांगितलंय का तुला? तीच म्हणते मी, पाहुणी म्हणून आलात ना, गप खा आणि राहा. कशाला काढा करताय? ए मी काय तुमच्या तुकड्यावर नाही जगत इथं. इथं माझा वाड्यात हिस्सा आहे ना, म्हणून राहते. हा बाबू, सांग तुझ्या बायकोला. अरे वाईस ग बसा ना, कटो कापटून घेऊ. हा तुला दुसरं येत आहे काय? डोकं फोडून घेईन. पहिला ह्या बाईला घराच्या बाहेर काढ. वंदे, तू का ग सारखी बोंबालतीस? का तुला प्रत्येक वेळेला तमाशा केल्याशिवाय जमतच नाही? ह्याचे अगं असून देत ना, अगं मी का नाही व्हिडिओ काढतोय, नंतर ना आपण बघत बसू. लय मजा येते. मारी सरलाच वाटत नाही. ए चंदे का फंदे, आता तुला मी शेवटचं सांगते, ते रडायचं नाटक बंद कर आणि तुझ्या तोंडानं तू सांग, तू कोण आहेस आणि काय असते. ठीक आहे, तू नका सांगूस, आता मीच सांगते. हिला लय साधी बोली समजताय ना तुम्ही. ही कोण आहे माहितीये का? ही मुंबईमध्ये काय करते ते बी तुम्हाला माहिती नाही. ही मुंबईमध्ये दारूचा गुत्ता चालवती. अक्का तोंडाला येईल ते बोलू नका बरं काय मी. अगं खरं ते सांगते मी. ए सांग की तू तुझ्या तोंडानी की मी दारूचा गुत्ता चालवते म्हणून. बोल की आता. चंदा, वंदी अक्का बोलतायत ती खरं आहे का? अगं तिला काय विचारतीस? बरं झालं डॉक्टर तुम्ही आले. आता डॉक्टरांनाच विचार. डॉक्टर तुम्हीच सांगा, ही मुंबईमध्ये दारूचा गुत्ता चालवती का नाही? काय चंदा दारूच्या गुत्त्यावर? अहो काही काही बोलताय. खूप गरीब घरातून आहे ती. काबाड कष्ट करते, धुणं भांड्याची कामं करते होती. बळा डॉक्टर, अरे किती खोट आहेस तू. आता तूच तर मला सांगितलंच नाही दारूचा गुत्ता चालवती मुंबईत म्हणून. मी कधी काही काय बोलताय? अहो भलतेच आरोप लावू नका माझ्यावर तुम्ही प्लीज. बया मंगले, अगं तुझा होणारा जावाई लय ग खोटारडा आहे. अगं त्यांनीच मला सांगितलं हे समज. बरं झालं तुम्ही सापडलात, नाहीतर आज माझं काही खरं नव्हतं. डॉक्टर पोटात खूप दुखतंय. म्हणजे मी रात्रीच येणार होते, पण म्हणलं एवढ्या रात्री तुम्हाला डिस्टर्ब करणं बरं नाही वाटणार ना. मला माहितीये तुमच्या हातात जादू आहे. मी गोळ्या देतो तुम्हाला. आधी मला चेक तर करा. चला ना. या ना डॉक्टर. करा डोळे बघू. डोळे नाही, पोट दुखतंय.
ए चंदा, तुला मम्मीने बोलवलंय. येते सांग. अगं लगेच बोलवलंय, काहीतरी अर्जंट काम आहे. एवढं काय महत्वाचं काम आहे ग? ते मला माहित नाही, पण तू जा. कुठे? हो इथे तू. रात्री काही बाहेरचं खाल्लं होतं? नाही ना, आमचे हे कुठे घेऊनच जात नाहीत बाहेर खायला फिरायला. तुम्हाला आवडतं का फिरायला? हो, मला आवडतं. पण क्लिनिकमुळे जमत नाही. या, मी तुम्हाला गोळ्या देतो, त्या घ्या म्हणजे बरं वाटेल. ही गोळी सकाळी आणि रात्री घ्या. दूषित पाणी झालं त्यामुळे. बाकी बरं डॉक्टर, तुमच्या इकडे ऍडमिट होण्यासाठी कोणता रोग व्हावा लागेल? प्रेमरोग. हो, काय बोलताय तुम्ही? हे माझ्याकडे पेशंट बरं होण्यासाठी येतात आणि तुम्ही काय बोलताय? अहो मला घरात खूप बोर होतं ना, म्हणून. नाही, मान्य आहे, हे काही विरंगुळा केंद्र आहे का? तुम्ही या, आता बाहेर पेशंट असतील, वाट बघत असतील. बर ठीक आहे, पण मी परत येईन ना? हो. किती झाले? 2000. मागच्या वेळीचे 1000 आणि आत्ताचे 1000. येऊ मी? हो, बाय. डॉक्टर, ती बाई बघितली का? स्वतःहूनच तयार झाली लुटून घ्यायला. हो, पण चंदा इथे असेपर्यंत असं काही करता येणार नाही. अहो मग तिचा विषय संपून टाका ना. किती दिवस तिला असं घाबरून काम करणार आहे? नाही डिंपल, आपल्याला काहीही करता येणार नाही. आपल्याला वेगळा काहीतरी मार्ग काढला पाहिजे. काय ते चंदाकडे माझ्या विरोधात काहीतरी पुरावे आणि ते काय ते शोधून काढलं पाहिजे. अहो पण ते कशी शोधणार? ए चटक चिमणे, कंपाऊंडर बोर्ड राहून तू पण खोटं बोलायला शिकलेस काय? मंगलताई म्हणाले मला बोलवलं नाही म्हणून. वय का? मग ते मला जरा भास झाला असेल. गप्प बसतीस का आता? मला चांगलं माहितीये तुमच्या दोघांचं काय चाललंय ती. तुम्ही दोघं मिळून मला मारायचा प्लॅन करताय ना? पण या चंदाला मारणं एवढी सोपी गोष्ट नाही, कळलं? तुम्ही दोघं मला मारायच्या आधी मीच तुमचा जीव घेणार. तुमच्या दोघांना संपून मी स्वतःहून जाईन जेलमध्ये. म्हणजे तर ज्या बायकांना तुम्ही मारलंय का नाही, त्यांचा आशीर्वाद तरी मिळेल मला. आणि ज्या बायकांचा तुम्ही जीव घेणार आहे त्या वाचतील. आणि देवी सिंगला मारण्याचं पुण्य मला मिळेल. आणि ते पुण्य मला पाहिजेच. अरे काय झालंय? अरे काय झालं तरी काय पण? माकडा बंद कशाला केलं? कशाला केलं म्हणून विचारतोस काय? हा काय आजपासून काय मॉल मध्येच घ्यायला सुरुवात केली काय तू? आज घ्यायची गरज नाही. हा
म्हणजे कालची नशा असेल डोक्यात ते नाचून नाचून उतरवतेस नाही का? ही प्रेमाची नशा आहे, चंदाच्या प्रेमाची नशा. काय काय बोलायला लागलायस तू? ही गुडघ्या बिडघ्या पडला नाहीस ना तू? हा काय याड लागलाय तुला? वय चंदाच्या प्रेमाचं याड लागलंय. तिने माझ्या प्रेमाचा स्वीकार केला माझ्या. ती तुला कोणी सांगितलं? कोणी सांगितलं? म्हणजे ती स्वतः येऊन तुला बोलली का तू तुझ्या मनतच सांगतोय? अरे बजा, ती लाल साडी नेसून आली होती. लाल साडीत आहे की नाही, ती लय भारी दिसत होती. ती मला काय म्हणली माहितीये? ती मला म्हणली की लग्नासाठी मला तुझ्यासारखा मुलगा चालेल आणि तिचा लग्नाला होकार आहे. हे पण ह्या मध्ये लाल साडीचं काय आलं? मला हे बघ कळाला असं इस्कुरून सांग, आधीच सांगतोय, नाही तर दातच पाडीन तुझा एका बुकीतच. सांगतो म्या आहे ना, म्या तिला लव्ह लेटर लिहिलं होतं. त्यात लिहिलं होतं की जर तुझं माझ्यावर प्रेम असेल तर लाल साडी नेसून ये. आणि ती लाल साडी नेसून आली बाबा. तुम्हाला बघून ना मला असं प्रेमात पडायला होतं. डॉक्टर, कपाटाची चावी द्या, मला तुमची बॅग भरायची. कशासाठी? आपण पळून जायचंय आता. हे पळून जायचं म्हणजे काय तुला खायचं काम वाटतं का? मी जर का पळून गेलो तर पोलिसांचा संशय खात्रीमध्ये बदलेल आणि ते हात धुवून माझ्या मागे लागतील. मला लागू द्या ना. तुम्ही अशा ठिकाणी लपा जिथं तुम्हाला पोलीस कधी शोधू शकत नाही. हो, अशी कुठली जागा? सांग ना, कुठली जागा आहे? आणि मी जर का पोलिसांना सापडलो ना तर माझ्याबरोबर तूही सापडशील, लक्षात ठेव. आणि काय ग, जेव्हा मी पळून जायचं म्हणत होतो तेव्हा शांत होतीस आणि आता माझ्या मागे लागली पळून चला म्हणून. मग आता काय करू म्या? त्या चंदाचा पार वैताग आलाय मला भ्या वाटायला लागलाय. डॉक्टर, तुम्ही तिला वाड्यात ना हाकलून द्या ना. डिंपल, तू बस इथे. मी कधी नाही म्हणालो का या गोष्टीला? तिला इथून हाकलून द्यायचंच आहे. तू शांत राहा, जरा दम धर. काय प्रत्येक गोष्ट आपल्या मनात आलीच की ती झालीच पाहिजे असं नसतं. तू तिला इग्नोर कर. काही दिवस तिच्यापासून जरा सावध राहा. वय ह्यातलं मी काहीच करणार नाही. मला इथं नाही राहायचं म्हणजे नाही राहायचं. नन डॉक्टर, तुम्ही जर माझ्यासोबत पळून नाही आले तर तुमचे सगळे कारनामे जाऊन त्या चंदाला सांगेल मी. डिंपल, तू ओ, मी तुमच्याशी बोलतीय. मंगल, अगं कवाचा चहा काय मिळतोय का नाही? काय बाई, ह्या घरात साधा चहा बी लवकर मिळण्यात आलाय. अहो जरा दम धरत जावा की. अगं किती वेळ थांबू? एक काम असतंय का? ही घ्या, हात पुढं करा. सावकाश बसतंय की. हाय का टिंपे, तो मोबाईल बाजूला ठेव आणि एवढे तांदूळ निवडून दे मला. मम्मी, मी तुला किती वेळा सांगितलंय मी असे काम करणे के लिए पैदा नाही हुई. मी मोठी कामं करणार. वय का? मग ती करत नाही तर ही काम कर. अगं उद्या लगीन झाल्यावर तुझ्या घरातली कामं तुलाच करायची आहे ती ना. तेव्हाच तेव्हा बघता येईल. आता ही चंदा आली ना, तिला सांग काम. अजिबात नाही, तूच करायचंय. चंदा आल्यापासून घरातल्या कामाकडे अजिबात ध्यान देत नाहीस. धर म्हणती ना. बया डिंपे, अगं किती दिवस इथं घरात राहून असली काम करणार आहेस? बया, मी तर तुझ्या जागी असते ना तर अशा हळदीच्या अंगानं इथं राहिलेच नसते, कवाच लगीन केलं असतं. होय का? तुझ्या जागी मी असते ना ते एवढे दिवस माहेरात राहिले नसते, कवाच निघून गेले असते. ए, तुला काय अडचण होती ग? हे आहे बघितलंस का? अगं एवढा त्रास होतोय ना, तो दुसऱ्याच्या भानगडीत कशाला ग नाक खुपसती? तिच्या लग्नाची काळजी कशाला पडली ग तुला? अगं असं कसं म्हणती? अगं ती माझी भाची आहे, तिची काळजी मी नाही करणार तर कोण करणार? मी तर म्हणते एखादा चांगला पोरगा बघून तिचं लगीनच करून टाकू आपण. माझ्या ओळखीची लई चांगली चांगली पोरं आहेत. हा, तुम्ही फक्त हो म्हणाच. बघा कशी लाईन लावते वाड्या पोरांची. घरावर नाही कौल आणि रिकामा डौल. तुला काय करायचंय ग? हा, त्यांचं ती बघत्यात. तुझ्या नवऱ्याची काळजी कर तू. नाहीतर काय, आमच्या घरातल्या गोष्टीत पडायची काय गरज आहे तुम्हाला? आमची पोरगी हाय, आम्ही आमचं बघून घेऊ. तुम्ही नका काळजी करू. वय आत्या, एक वेळेस ना मी अशीच राहील, पण तू सांगितलेल्या पोराशी कधीच लगीन करणार नाही. मम्मी, ही घे,
अगं डिंपे एवढं ते आई तर खाते तिला सांग का मग. काय बाया जमाना आलाय. आमच्या टायमाला निस्ता लगीन असा शब्द बी तोंडातून काढायची सोय नव्हती. आणि आता हिथं बघा या आजकालच्या पुरी अजाबात कसली चाड नाही. ना लाज ना लज्जा सगळं इकून खाल्लंय. दिसल त्या पोराबरोबर पळून जायचं. ही तरी काय दुसरं येगळं करणार आहे म्हणा. अक्का वाई चांगलं बोला. अगं डॉक्टरांशीच लगीन होणार आहे तिचं. धर त्याच्या साखर टाकून आण. संपली आहे प्यातोच. डिंपलचं लग्न या कंपाऊंडरशी साहेब इतक्या रातच्याला का बोलवले मला? त्या देवी सिंग विरुद्धचे सगळे पुरावे हवेत आम्हाला. कोण देवी सिंग? मला नाही माहिती साहेब. हे जास्त शहाणपणा करायचा नाही. तू कोण आहेस काय आहेस याची सगळी इन्फॉर्मेशन आहे आमच्याकडे. मुंबईत दारूचा गुत्ता चालवायचीस ना. हा देवी सिंग तुला तिथेच भेटला. तुम्ही दोघं लग्न करणार होतात बरोबर ना? अहो नाही साहेब असं काय नाही. आमच्याशी खोटं बोलायचं नाही. तुला ज्या शेटजीचे फोन येतात त्याला कंप्लेंट करायला सांगू का? जेलमध्ये जाशील मग. नाही साहेब असं काय करू नका. मी मदत करते तुम्हाला. खर तर माझ्याकडे त्याच्या विरोधात कुठलेच पुरावे नाहीत. पण तू देवी सिंग असल्याचा माझ्याकडे पुरावा आहे असं खोटं सांगितलं मी त्याला. त्यामुळे मला जरा दपकू नये. नाहीतर कवच घराबाहेर काढलं असतं. तू खरं सांगतेस? अहो खरं सांगते साहेब मी. त्याने मला एकदा मारायचा पण प्रयत्न केला. मारायचा? होय साहेब. पण चंदा पण अशी लिचीपिची नाही. अशा 10 देवी सिंगला पुरून उरणारी आहे. तिथंच दूध धुतलं त्याला. त्यामुळे आता जरा मला टरकून असतोय. तू इतके दिवस त्या वाड्यात राहतेस तुला त्याच्या विरुद्ध काहीच सापडलं नाही? एवढं सोपं आहे वय साहेब. अहो नावाचा देवी सिंग आहे तो. महाचालू माणूस आहे. त्याने सगळं पुरावा गायब केला. नाही मला नाही वाटत असं. त्याने ज्या ज्या माणसांना मारलंय त्यांच्या बॉड्या इतक्या सहजासहजी लपवणं हे सोपं काम नाही. आपल्याला त्या वाड्यातच काही ना काही पुरावे नक्की सापडले. त्याने ज्या माणसांना मारलंय ना त्यांच्या बॉड्या त्याने वाड्यातच कुठेतरी पुरलेल्या असतील. तुम्ही काळजी करू नका साहेब. मला त्याला फासवलं टकलेलं बघायचंच आहे. माझ्याकडून जेवढी होईल तेवढी मदत मी तुम्हाला करेन. पण खरंच त्यांनी बॉड्या जर वाड्यात लपवल्या असतील तर 2 दिवसात मी त्या हुडकून काढते का नाही बघाच. अण्णा अण्णा नाही काहीतरी चुकतंय. अन्न हा अन्न वसत तर वस्त्र ही जोड शब्द कशाला येतात हेच कळत नाही. अन्न वस्त्र मला पहिले वेलांटीनी वलकनावार. हा अन्न वस्त्र निवारा साक्षी काय लिहिलंय हे? शिक्षण. हा अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य. अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य या. हे कशाला रे बाडबाडतोयस? तर झोपू दे की मला. अगं आहे का आता मम्मीने मला अभ्यास करायला लावलाय आणि जर मी नाही ना केला तर मम्मी मला लय ओरडेल. हो तर मोठा कलेक्टर नाही का बनणार तू? अभ्यास लावलाय ती. मग आता तूच सांग मम्मीला की मीच त्याला बोलले म्हणून त्याने अभ्यास नाही केला. नाहीतर मीच सांगतो आजू मला लय ओरडली म्हणून मी अभ्यासच नाही केला. कडा अभ्यास कर नाही तर झोप पकाड. मोठा साहेब बनणार नाही का? का नाही बनणार साहेब? बनाल पण माझं लेकरू साहेब. तुम्ही आशीर्वाद चांगला द्या म्हणजे झालं. तो न्या बाहेर जाऊन अभ्यास कर. चल. आता मम्मी आजी मला किती ओरडली. माझा मूडच गेलाय अभ्यास करायचा. वय एका रट्ट्यात मूड बाहेर काढीन. चल अगं चल म्हणती ना. चल. ए तो गेला असला तर बंद कर बाया लाईट. भाई करती. आता कुणाचं मड बसवलं? कुणी लाईट लावली का? जरा सुद्धा झोपून दिनात घातलं होंडा बरे त्यांना. अगं मीच आहे. कशाला उगाच शिव्या देते? काय ग तुला लाईटीचा त्रास होतोय? अगं मला त्रास होतो माहिती आहे रे तुला लाईटीचा. मला झोप येत नाही. बया आईला दिसायला बिसायला लागलो का काय? थांब जरा चेकच करते आता.
अगं काय सारखं चाललंय का? चालू बंद तो बल घालवते का वाड्या जाळतीयस? जरा ग बस की. बया आहे तुला दिसत होय ग? मला दिसू दे नाही तर नाही दिसू दे. मग ऐकायला येते ती बटणं खटाखटा करते ती. बर ते जाऊ दे. अगं आहे मी ना तुला लय महत्वाची गोष्ट सांगायला आली. ती आपल्या घरात ठेवली ना पोरगी, अगं ती चंदी अगो ती पक्की चाबरी आहे. ती ना तुमच्यामुळे एक वागती आणि माझ्याशी वेगळंच वागती. अगो हा मग माणूस बघून वागणारच किती. तू आता तिला एवढ्या शिव्या घालतेस, वाटेल तसं बोलतेस म्हणलं तुझ्या काय फुलं वाढती. अगं आजकालची दुनिया एवढी संत म्हणून नसतंय कोण. घे तू तिचीच बाजू घे, पण खरंच ग आहे मी तुला म्हणून सांगते हे. अगं ती चंदी ना आपल्या घरातलं समद पैसे घेऊन पळून जाणार आहे. तिचा ना तुझ्या दागिन्यावर बी डोळा आहे. पण तू अजिबात घाबरू नको, मी आहे ना. मी तुझे दागिने जपून ठेवीन, तू फक्त माझ्याकडे ठेवायला दे. हा अगं तुला घातली म्हणून डाबऱ्यात, तुला भरली रागात पिती लवकर, तुला आली पटकी तुला. अगं तिला नाही तुलाच पाहिजेत म्हण की दागिनं. का एक फुटका मनी सुद्धा तुला देणार नाही. जा ते लाईट बंद कर, जा मला झोपू दे. बोल आता तुम्ही मलाच बोल. आता तुझी लेख आहे ना मी. अगं आहे सख्खी लेख आहे ग मी तुझी, पण तुझा अजिबात विश्वास नाही. पण ना मी खरंच ग खोटं नाही बोलत. ती कुठली बया, तिची लय तुम्हाला दया येतील, माझं काय वाटत नाही ना. माझा तिलाच घेऊन जातेच मी. ए नको एवढंच काय नुसती बोंबालती या. माझं डोकं एकतर दुखतंय, जरा सुद्धा बाया झोप पण देत नाही. त्यांना सारखं दागिन्याचं जण पडलं या. थांब जरा ते चष्मा काढते. अहो तुमच्यासाठी चहा. डॉक्टर, चंदाचा जो पैसा लुबाडला होता तो कुठे ठेवलाय हो? म्हणजे आतापर्यंत किती बायकांना लुबाडले? तुला कोणी सांगितलंय? हाय का, मला कोण सांगणार आहे? तुमच्या त्या लाडक्या चंदानच सांगितलंय. तिने सांगितलं आणि तू लगेच विश्वास ठेवलास. खरं सांगू का, माझ्या या जगात आहे ना तुम्ही सोडून सगळ्यांवर विश्वास आहे. म्हणजे तुम्हाला राग येऊन नका देऊ, तुमचा विश्वास नाही तोडणार मी. अहो त्या चंदाने तुमच्याबद्दल लय कान भरवलेत माझे. मला म्हणत होते डॉक्टर चांगले नाहीत, त्यांच्याशी लगीन नको करू. मग चांगलंय की, नको करूच लग्न. हाय का डॉक्टर, तुम्ही लगेच असं बोलता. हे डिंपलचे कान एवढे हलके वाटले का तुम्हाला? आणि तुम्हाला चांगलंच माहिती मला थोडी संसार करण्यासाठी लगीन करायचंय. मला लगीन का करायचं याचं कारण तुम्हाला माहित आहे ना. मग मी कशाला विश्वास ठेवू? झालं तर मग कशाला टेन्शन घेतेस? असं कसं टेन्शन कसं नाही ना. आज तिनं माझे कान भरवले, उद्याच जर असे कान माझ्या मम्मी पप्पांचे भरवले तर? असं होतं का म्हणे? म्हणूनच सांगते तिचा लवकरात लवकर निकाल लावा. आणि डॉक्टर, तिच्यामुळे आपलं लगीन जर नाही ना झालं तर माझं हिरोईन व्हायचं स्वप्न अधुरं राहील. तुम्ही करा ना काहीतरी तिचं. डिंपल, तिने तुमच्या घरच्यांना सांगितलं ना तरी मला काही फरक पडणार नाही, कारण यात सगळ्यात मोठं नुकसान तुझं होणार. त्यामुळे तू लक्ष ठेव तिच्यावर. ठीक आहे, ठेवते हा मी लक्ष. आणि तुम्ही फक्त नवीन बायकांच्या मागं फिरा. हा मी देते ध्यान. फक्त एक गोष्ट ध्यानात ठेवा, तिने जर मम्मी पप्पांना सांगितलं ना तर फक्त आपलं लगीन नाही मोडणार, तर तुम्हाला पण जेलमध्ये जावं लागल. त्यामुळे लवकरात लवकर तिचा बंदोबस्त करा. ते तर करायचंच आहे डिंपल. खूप त्रास दिला तिने मला, डोक्यात गेली माझ्या. डिंपल एक काम कर, डोकं ना खूप दुखतंय. माझ्या रूम मध्ये जा, टेबलच्या ड्रॉवर मध्ये बामची बाटली ठेवली ती घेऊन ये. आणती. पण तुमचं डोकं का दुखतंय? त्या चंदाने तुमचं लय डोकं फिरवलंय का? डिंपल, जातेस का इथनं? हेच बोलायचंय ना तुम्हाला? जाते म्या, आणते बाम.
ए थांब. तू इथं काय करतेस? मारलेल्या माणसांच्या बॉड्या लपवायला इथं कुठं जागा आहे का ती शोध. काय अगं हे काय बोलतेस तू? अशा बोड्या कधी घरात ठेवतात का? आणि हे बघ असं काय बी बोलत जाऊ नका, मला लय भ्या वाटतं. मी जाते. ए थांब. कुठे चालली? उभं राहायचं इथं. सोडा ना तर मी वरडेल. वरड. मी वरडेल. जागेवरचा आवाज बंद होईल तुझा. काल तुला एवढं समजवलं तरी बी तुझ्या डोक्यात प्रकाश पडला नाही. सुधारणार नाहीस तू. तू का माझ्या मागं लागलीस? मला नाही तुझ्याशी बोलायचं. तुला जे काय बोलायचं ना ते डॉक्टरांशी जाऊन बोल. तुझा माझा काही संबंध नाही. असा कसा संबंध नाही? तू माझ्या न होणाऱ्या नवऱ्याची होणारी बायको आहेस. अगं पण मी काहीच नाही केलं. प्लीज मला जाऊ दे. मी कुठं म्हणलं तू काय केलंस? पण आता करायचं. मी विचारलेल्या प्रश्नांची सरळ सरळ उत्तरं द्यायची. तू त्या देवी सिंगला मदत करतीस ना? त्याच्या प्रत्येक गुन्ह्यात सामील असतीस. खरं सांग. जाऊ दे. तुझं थोबाड बघूनच मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. मला सांग, मारलेल्या माणसांच्या बॉड्या कुठं लपवल्या?